नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत नामदेव महाराजांच्या एका अभंगाने. अभंग असा आहे: वन वृक्षवल्ली, वन वृक्षवल्ली ईश्वरा समान, वन वृक्षवल्ली ईश्वरा समान, ऋषी मुनी जन रहती जेथे, ऋषी मुनी जन राहती जेथे, होऊनी पक्षी, होऊनिया पक्षी कपोद कोकिळा, होऊनिया पक्षी कपोद कोकिळा, वेष्टियले स्थळा, वेष्टियले स्थळा ब्रह्मबोधे, वेष्टियले स्थळा ब्रह्मबोधे. बोला पंढरीनाथ महाराज की जय. बरोबर मित्रांनो, नुकताच गुरुपौर्णिमा झाली आणि गुरुजनांचा संग म्हणा किंवा ऋषीमुनींचा संग म्हणा, त्याने आपल्या आयुष्यात भरपूर बदल होतो, चांगले बदल होतात, संगचा रंग चढतो. आणि जसं आपण पाहिलं की आजच्या अभंगाची सुरुवात जी सुरू झाली ती वन वृक्षवल्ली या शब्दाने. आणि आपल्या जे लाडके मित्र आहेत त्यांनी कार्यक्रमाचा आजचा विषय ओळखलाच असेल. आजचा विषय आहे पावसाशी निगडीत. तर बघूया आजचा आपला विषय काय. विषय आहे पावसाळ्यात उद्भवणारे आजार आणि घ्यायची काळजी. बरोबर, पावसाळ्यात उद्भवणारे आजार आणि घ्यायची काळजी. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत सर जे समूह रुग्णालय मुंबई येथील औषध वैद्यकशास्त्र म्हणजेच मेडिसिन डिपार्टमेंटचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर मधुकर गायकवाड. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो. डॉक्टर मधुकर गायकवाड, आपण पथक प्रमुख आहात आणि सहयोगी प्राध्यापक आहात औषध वैद्यकशास्त्र विभाग सर जे समूह रुग्णालय मुंबई. आपण MD केलं आहे मेडिसिनमध्ये आणि पुढे फेलो ऑफ डायबेटॉलॉजी देखील आहात. पुढे आपण सर जे समूह रुग्णालयातील सेंट जॉर्जेस रुग्णालयात जेव्हा वैद्यकीय अधीक्षक होतात तेव्हा गोरगरीब रुग्णांसाठी अमूलाग्र बदल असे आपण घडवून आणले. आणि प्रसंगी आपल्याला गावाकडच्या अंगणात आपण OPD चालवता, दवाखाना चालवता किंवा प्रसंगी रस्त्यावर देखील किंवा रस्त्याच्या कडेवर देखील आपण रुग्ण तपासता म्हणून आपली ओळख आहे, म्हणून आपण प्रसिद्ध आहात. आणि कोविडच्या काळामध्ये, कोविडच्या महामारीमध्ये आपण जी सेवा दिली त्यासाठी तत्कालीन माननीय राज्यपाल महोदयांकडून आपला सत्कार झालेला आहे. शिवाय वेगवेगळ्या संस्थांकडून देखील आपला सत्कार सन्मान झालेला आहे. आपला राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर देखील सत्कार झालेला आहे. आणि राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर देखील आपण शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत. आणि वेगवेगळ्या आजारांवर, वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमीच लेख लिहित असतात. तर असे आपले बहुगुणी पाहुणे आहेत, डॉक्टर आहेत. तर मित्रांनो, कार्यक्रम आपला आहे, आम्हाला तुम्ही खूप आवडता. तर आजच्या विषयाशी निगडीत मनामध्ये कुठलीही शंका असेल तर निसंकोच आम्हाला तुम्ही फोन करायचा आहे. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत. दूरध्वनी क्रमांक आहेत 022 मुंबईचा STD कोड 24908050, 24988050. पुन्हा एकदा मी दूरध्वनी क्रमांक सांगतो. 022 मुंबईचा STD कोड, नंबर आहे 24908050, 24988050. बरोबर मित्रांनो, आणि नेहमीचीच आग्रहाची विनंती. नंबर 1, जेव्हा तुमचा फोन जोडला जाईल तेव्हा आपला दूरदर्शन संचाचा आवाज एकदम कमी करायचा आहे, बंद केला तर उत्तम, जेणेकरून तुमचा प्रश्न आम्हाला स्पष्ट ऐकायला येईल. नंबर 2, आपला प्रश्न सलग विचारायचा आहे. नंबर 3, विषयाला अनुरूपच आपला प्रश्न विचारायचा आहे. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. आणि सर, पुन्हा एकदा स्वागत करतो. तर पहिला प्रश्न असा आहे सर की पावसाळा जेव्हा येतो तेव्हा आपल्याला आनंद होतो, फार चांगले चांगले बदल होतात. त्याचसोबत आपण बघतो की पाणी कधीतरी साचतं आणि त्याच्यामुळे डासांची उत्पत्ती देखील होते. तर डासांमुळे कुठकुठले आजार उद्भवू शकतात त्याविषयी आमच्या मित्रांना सांगा. आपण पाहतो की पावसाळा म्हटल्यानंतर पावसाळ्याशी निगडीत भरपूर काही आजार आपल्याला येत असतात. त्याला आपण संसर्गजन्य आजार असे म्हणतो आणि काही त्यालाच इन्फेक्शियस डिसीजेस असं आपण संबोधलं जातं. तर पावसाळ्यामध्ये भरपूर असे सिस्टमाइज घेतले तर भरपूर आजार होत असतात. पण मुख्यतः पावसाच्या दरम्यान जे तुम्ही बोलता की सर की डासाच्याद्वारे होणारे आजार, तसे डासाचे होणाऱ्याद्वारे भरपूर आजार असतात. पण आपल्या शेजारील कुठे जर डासाची उत्पत्ती झालेली असेल आणि त्या डासाद्वारे होणाऱ्या जर मुख्यतः बघितलं तर मलेरिया ही एक डासापासून होणारा आजार आहे.
आणि डेंगू फिवर एक आहे जो की आपण डासाच्या ह्याच्यापासून होत असतो. आणि तिसरा जो आजार आहे की त्याला चिकनगुनिया वगैरे आहे की हा सुद्धा एक डासापासून होणारा एक आजार आहे. तर मुख्यतः आपल्या पावसाळ्यामध्ये आपण जास्त जर फिमेल अनाफिलिस मॉस्किटो जे म्हणतो की जे चावल्यानंतर होणारा जो आहे तो मलेरिया होत असतो. आणि एडिस इजिप्टी जो मॉस्किटो आहे त्याच्याद्वारे हा आपल्याकडे डेंगू फिवर हा आजार मुख्यतः पावसाळ्यामध्ये हे डासाच्या उत्पत्ती आपल्या घरात किंवा घराच्या बाहेर जर जास्त होत असते त्याद्वारे हे आजार पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्त होताना आढळून येतात. फारच छान. डॉक्टर साहेब, आता तुम्ही मलेरियाविषयी बोललात, डेंग्यूविषयी बोललात, चिकनगुनियाविषयी बोललात, तर यातला आपण फरक कसा ओळखायचा किंवा लक्षणं काय आहेत ते आम्हाला सांगा. आपण जर मलेरिया हे डेंग्यू आहे तर आपण पावसाळ्यामध्ये हे मलेरियाद्वारे होणारे आजार तसे भरपूर आजार होणारे असतात. सिस्टीम वाईज जर बघितलं रेस्पायरी सिस्टम आहे किंवा GI सिस्टम आणि पचनसंस्था आहे, स्किनचे वगैरे आहेत. तर हे आजार जे की मलेरिया आणि डेंगू शक्यतो सारखंच काही प्रेझेंटेशन 1 आणि 2 दिवसात असं असतं. पण मलेरियामध्ये ज्यावेळेस रुग्णाला होतो त्यावेळेस त्याला थंडी वाजून ताप भरपूर येत असते किंवा त्याला बॉडी पेन होऊ शकतं किंवा डोकेदुखी होतं किंवा पोटात दुखणे किंवा कधी बऱ्याच वेळेस मळमळणे वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि जर दुसरे काही जर कॉम्प्लिकेशन जर झाले असतील मलेरियाच्या त्याच्यामध्ये कावीळ होण्याची शक्यता असते किंवा किडनी फेल होऊ शकतं आणि शक्यतो जास्त झालं तर त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर सुद्धा होऊ शकतो. म्हणून हे सध्या बघितलं तर तापाच्या प्रकारामध्ये हे थंडी वाजून ताप खूप हा मलेरियामध्ये असतो. आणि जो प्रकार डेंग्यूमध्ये शक्यतो आपल्याला आढळून येत नाही त्याच्यामध्ये ताप वगैरे असतो पण अशी थंडी वगैरे जास्त वाजली जात नाही. पण त्याच्यामध्ये सिव्हिअर बॉडी पेन असतं ज्याच्यात अंगदुखी वगैरे भरपूर होते की त्याला आपण इवन ब्रेकबोन फिवरसुद्धा म्हणतो. एवढ्या हाडं आपले जे शरीराचे असतात त्याची सुद्धा खूप त्रास होतो. आणि आपल्या डोळ्याच्या मागे जे काही रिट्रोऑर्बिटल पेन म्हणतो शक्यता डेंग्यू फिवरमध्ये खूप सिव्हिअर हेडेक होतं आणि डोळ्याच्या मागे जास्त दुखतं. आणि जास्त प्लेटलेट्स वगैरे काउंट जर कमी झाले तर आपल्या शरीरावर किंवा असे लालसर पुरळ येणे किंवा अंग लालसर पडणे हे शक्यतो आपल्या डेंग्यू फिवरमध्ये आढळून येतं. आणि चिकनगुनिया हा जो आजार आहे तो डेंग्यूसारखाच असतो पण याच्यामध्ये सिव्हिअर बॉडी पेन किंवा सिव्हिअर आर्थरायटिस आणि आर्थरायल्जिया हे शक्यतो चिकनगुनियामध्ये आपण बघितलं की एक वेळेस बऱ्याच वर्षापूर्वी आपल्याकडे चिकनगुनियासुद्धा साथ आली होती. त्यावेळेस भरपूर लोकांचे कंप्लेंट्स आर्थरायटिस आणि जॉईंट पेन्स हा मुख्यतः जास्त होता. म्हणून हे थंडी आणि ताप आणि आपल्या त्याच्याद्वारे होणारे काही लक्षणं आपल्या शरीरावर त्याच्यानुसार आपण डिफरेन्शिएट करू शकतो की हे डेंग्यू आहे का, मलेरिया आहे का, चिकनगुनिया आहे. पण लास्ट फायनल डायग्नोसिस हे प्रत्येक वेळेस आपण जे काय आहे ते आपल्याला ब्लड टेस्टवरच आपण अवलंबून असतं. पण क्लिनिकली असेसमेंट म्हणजे आपण ज्यावेळेस रुग्ण आपल्याला त्यांचे काही कंप्लेंट्स सांगतात किंवा ते काय प्रॉब्लेम होतं सांगतात त्यावेळेससुद्धा आपण क्लिनिकली जज किंवा क्लिनिकल असेसमेंट करणंसुद्धा खूप गरजेचं आहे असं तरी मला वाटतं. फारच छान. डॉक्टर मधुकर आपल्याला छान माहिती देत आहेत की रक्ताच्या तपासणीचं महत्त्व आता आपण जाणलं आणि मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येतो, डेंग्यूमध्ये अंगदुखी जास्त असते आणि चिकनगुनियामध्ये संधिवात ज्याला असं म्हणतो ते जास्त आपल्याला बघायला मिळतं. डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न असा आहे की पावसाळ्यामध्ये लहान मुलांमध्ये म्हणा, स्त्रियांमध्ये म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये कुठल्या समस्या जास्त आढळून येतात त्याविषयी आम्हाला सांगा. नक्कीच पावसाळा म्हणलं की लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांना जास्त त्रास होतो कारण काही ह्यांची जी प्रतिकारशक्ती असते आपल्या लहान मुलांमध्ये किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूप कमी झालेली असते किंवा शक्यतो लहान मुलं ऑलरेडी एज कमी असल्यामध्ये त्यांच्या जे प्रतिकारशक्तीच हे असतं. तर पावसाळ्यामध्ये जास्त लहान मुलामध्ये जर आपण जर बघितलं की तर श्वसन संस्था जी की रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणतो ह्याचे आजार जास्त लहान मुलामध्ये आपल्याला जास्त थोडा जरी सर्दी खोकला झाला किंवा रनिंग नोज असेल किंवा निमोनिया होऊ शकतो किंवा इन्फ्लुएन्झा वगैरे हे जे आजार आहेत ते शक्यतो लहान मुलांमध्ये आणि थोडा जरी सर्दी जरी झालं तर ऑलरेडी जर लहान मुलामध्ये किंवा चाइल्डहूड ब्रॉन्कियल अस्थमा असेल किंवा हायपर रेस्पॉन्सिव्ह एअरवे डिसीज जे की अस्थमाच्या अगोदरचा काही प्रकार आहे तो जर असेल किंवा COPD जो म्हणतो आपण किंवा एल्डरली किंवा सिनियर सिटिजन्समध्ये असतं किंवा ज्येष्ठ नागरिकमध्ये असतो ते COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज जे की फुफ्साचे काही जर आजार असतील ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये जर सर्दी आणि खोकला झाला तर हे जास्त त्यांना त्रास होऊ शकतं किंवा आपण त्याला ॲक्यूट एक्झासर्वेशन ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा किंवा ॲक्यूट एक्झासर्वेशन ऑफ COPD हे साधं सर्दी खोकला झालं तरी लहान मुलात आणि ज्येष्ठ नागरिकमध्ये जास्त त्यांना त्रास होतो.
पुढला प्रश्न डॉक्टर साहेब असा आहे की वर्तमानपत्रात आपण वेगवेगळ्या आजारांची नावं वाचतो, जसं की लेप्टोस्पायरोसिस विषयी पण आम्ही वाचतो. तर हा काय प्रकार आहे, कशामुळे होतो, लक्षणं काय आहे, त्याविषयी थोडं सांगा. लेप्टोस्पायरोसिस सुद्धा हा एक इन्फेक्शियस डिसीज आहे, जे की मुख्यतः आपल्याला पावसाळ्यामध्ये जास्त हा आढळून येतो. कारण का ज्या ठिकाणी पावसाचं वॉटर लॉगिंग, जिथं जास्त पाणी साचलेलं जातं, तर त्यामुळे ही लेप्टोस्पायरोसिस ज्यावेळेस आपण पाण्यामधून चालत असतो किंवा विदाऊट चप्पल किंवा जर विदाऊट बूट जर असेल, तर त्यावेळेस आपल्या पायावर कुठं जखम असेल किंवा हातावर जखम असेल, तर ह्या जखमेद्वारे जे काही उंदराच्या विष्ठेतून असेल किंवा लघवीमधून असेल, तरी हा स्पायरोचोट जो बॅक्टेरिया आहे, तर हा आपल्या शरीरामध्ये एंटर करतो. कारण का आपण पाहतो की मुंबई किंवा मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याकडे वॉटर लॉगिंग म्हणजे पाणी वगैरे खूप साचलं जातं. पाणी वगैरे निचरा होणं त्याला थोडा बराच वेळ लागतो. आणि किंवा प्रोफेशनल्स जॉब्स आहेत, जसे की सिवेज वर्कर्स असतील किंवा BMC वर्कर असतील, जे कंटिन्यू पाण्यामध्ये काम करणारे लोक असतात, तर ह्यांना जास्त लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता असते. आणि हा लेप्टोस्पायरोसिसमध्ये सुद्धा थंडी वाजून ताप वगैरे येणे, बॉडी पेन वगैरे किंवा पुढे झाल्यानंतर त्याच्यावर कावीळचा त्रास होऊ शकतो. तर हे झाल्यानंतर लेप्टोस्पायरोसिस मुख्यतः उंदीर वगैरे असतील किंवा घुशी असतील, तर ह्याच्यामुळे हा आजार आपल्या शरीरामध्ये येत असतो. आणि ते झाल्यानंतर त्याच्या लक्षणावरून त्याचे टेस्ट केले आणि त्यांना जर काय अँटीबायोटिक्स वगैरे दिले आणि त्याला सिव्हिअर इन 10% म्हणतो किंवा 90%मध्ये क्लासिकल लेप्टोस्पायरोसिस, 10%मध्ये वेल्स डिसीज त्याला बोललं जाते, ज्याच्यामध्ये सिव्हिरिटी होऊ शकतं की एकटं ह्युमरेजिक फिवर ज्यात किडनी फेल होऊ शकतं किंवा त्याचा लंगवर परिणाम होऊ शकतो, लिव्हर परिणाम होतो. त्याच्यामध्ये रुग्णाची जास्त मृत्यूचा धोका होऊ शकतो किंवा डेथ होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणून ही वेल्स डिसीज किंवा सिव्हिरिटी होण्याच्या अगोदर आपण ह्या लक्षणावरून आपल्या डॉक्टरांना दाखवणं किंवा त्याची योग्य प्रकारे काळजी घेण्याने ट्रीटमेंट घेणे, मला असं तर वाटतं की गरजेचं असतं. मित्रांनो, आपण 4 वेगवेगळ्या आजारांविषयी चर्चा केली. मलेरिया, डेंग्यू म्हणा, लेप्टोस्पायरोसिस आणि जो चिकनगुनिया आहे त्याच्याविषयी आपण चर्चा केली. तर डॉक्टर साहेबांना विचारूया की हे होऊच नये याच्यासाठी आम्ही काय काळजी घेऊ? नक्कीच, कारण का मी सांगितलं की हे डेंग्यू आहे किंवा मलेरिया आहे किंवा चिकनगुनिया आहे, मुख्यतः डासाद्वारे होणारे आजार आहेत. तर हे डासाची उत्पत्ती होऊ नये म्हणून आपण मेन काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण की ही डासाची उत्पत्ती जी आहे की डेंग्यूचे जे इडिस इजिप्टे आहेत, ते फ्रेश स्टॅग्नंट वॉटर, जे आपल्या घरामध्ये पाणी वगैरे साचलेलं असतं, की आपण गावाकडे पाहतो की हौदामध्ये पाणी साचलेलं असतं किंवा आपल्या बऱ्याच ठिकाणी कुंडीमध्ये पाणी वगैरे साचलेलं असतं. आणि पावसाळ्यात जर पडल्यानंतर आपल्या आजूबाजूला बरेच खड्डे वगैरे असतात, त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं असतं. तरी ह्या खड्ड्यामध्ये सुद्धा जास्त डासाची उत्पत्ती होण्याची शक्यता जास्त असते. आणि त्याचबरोबर घराच्या परिसराच्या बाजूला हे जर होत असते, त्याबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस डासाची उत्पत्ती होत असते. जसे आपण पाहतो की फ्रीजच्या खाली पाणी वगैरे साचलं असतं, तिथं जास्त शक्यता असते. किंवा फ्लॉवर पॉट्स वगैरे, आपल्या घरामध्ये फ्लॉवर पॉट्स वगैरे आपण ठेवत असतो, तर त्याच्यामध्ये जे पाणी जर साचलेले वगैरे असते, तर तिथे सुद्धा डासाची उत्पत्ती होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे घरात आणि घराच्या आजूबाजूचे परिसर आणि घरातली स्वच्छता आणि हे जे काही पाणी वगैरे साचलेलं असेल, ते लवकरात आपण त्याला दररोज बदलणे किंवा पाहणे. आणि आजूबाजूला जर आपल्या डासाची उत्पत्ती झालेली असेल, तर त्याच्यावर किंवा आपण नुसतं साधं केरोसिन किंवा खड्डे वगैरे जर भरलेले असतील, ते खड्डे वगैरे बुजवणे की ज्याच्यामुळे पाणी वगैरे जमा होणार नाही आणि त्याच्यामुळे डासाची उत्पत्ती होणार नाही, हे जर बघितलं किंवा हे आपल्या घरातले आणि घराच्या परिसराची जर आपण काळजी घेतली आणि ज्यावेळेस डासाची उत्पत्ती जरी असेल, तर त्या आपण घरामध्ये पाहतो की आपण झोपत्या वेळेस मच्छरदाणी वगैरे वापरणं खूप गरजेचं आहे. किंवा आजकाल मॉस्किटो रिपेलंट्स सुद्धा आपल्याला भेटत असतात किंवा मार्केटमध्ये असतात. आपल्या शरीराला ते लावू शकतो किंवा ऑल वगैरे आपण लावू शकतो, ज्याच्यामुळे डासं आपल्याला चावणार नाहीत किंवा डासं वगैरे जे आहेत आपल्या घरात येऊ शकणार नाहीत. किंवा घरामधील जे काही कोपऱ्यामध्ये असतात किंवा आपल्या घरामध्ये जिथं काही सामान ठेवलेलं भरपूर असतं, त्या ठिकाणी हे डास शक्यतो जास्त बसत असतात. आपण पाहतो की मलेरियाचे जे डास असतात, शक्यतो हे संध्याकाळची वेळेस चावण्याचा शक्यता जास्त, संध्याकाळी रात्रीच्या वेळेस. आणि डेंग्यूचे जो डास असतो, शक्यतो दिवसाच्या वेळेस हा आपल्याला चावत असतात. त्यामुळे हे चावू नये होणे आणि त्याची उत्पत्ती होणे, म्हणून ह्या गोष्टी जर केलं तर नक्कीच आपण मलेरिया, डेंग्यू जे काही सिव्हिअर आजार होणारे आहेत, ते आपण टाळू शकतो. फारच छान. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की स्वतःच्या परिवाराची काळजी घ्यायची आहे,
सोबत आपल्या घरामध्ये किंवा घराच्या परिसरामध्ये पाणी साचणार नाही, डासांची उत्पत्ती होणार नाही, नंतर घूस आणि उंदरांपासून पण स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. तर मित्रांनो, बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून आपली आरोग्य संपदा वाढतच जाईल. आणि मित्रांनो, पाऊस म्हटला की भिजणं आलं, डोकं थोडंसं ओलं राहणं आलं, केस भिजणं आलं आणि सर्दी पडसं आलं असं म्हणतो आपण. तर पुढे जाऊन अजून काही श्वसन संस्थेशी निगडीत आजार होऊ शकतात का डॉक्टर, त्याविषयी मला सांगा. नक्कीच आपण पावसाळ्यामध्ये शक्य जास्त जो आजार होणार असतो तो आपल्या श्वसन संस्थांचे किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमचे होणारे जास्त आजार असतात, की आपण पाहतो की लहान मुलात किंवा कोणतेही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा कोणालाही आपली सर्दी पडसे किंवा खोकला आणि त्याच्यानंतर सर्दी खोकला झाल्यानंतर आपण वेगवेगळी ट्रीटमेंट नाही घेतलं त्याचे कॉम्प्लिकेशन जसे की निमोनिया होऊ शकतो किंवा इन्फ्लुएन्झा होऊ शकतं किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमचे इन्फेक्शन्स जास्त होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जे काही निमोनिया आहे ते आधी सांगितलं, ज्यांना ऑलरेडी जर काही फुफ्साचा त्रास असेल किंवा त्याचे काही अगोदरच आजार असतील तर ते जास्त पावसाळ्यामध्ये बळावण्याची शक्यता जास्त असतं. कारण का हायपर रिस्पॉन्सिव्ह त्यांची जी ॲलर्जिक गोष्ट आहे की ॲलर्जिक रायनायटिस असेल किंवा सर्दी होणे किंवा नाक गळणे वगैरे असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा सर्दी खोकला झाल्यानंतर बऱ्याच लोकांना डोके दुखणे किंवा कानामध्ये सुद्धा दुखणे किंवा कंटिन्यू सर्दी झाल्यानंतर त्याचा परिणाम लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये होण्याची शक्यता असते, ज्यामुळे कंटिन्यू एक्सपोर्ट वगैरे येणे किंवा खोकला जास्त होणे आणि हे जास्त झाल्यानंतर छातीमध्ये दुखणे किंवा श्वास घेण्यासाठी त्रास होणे. तर हे जास्त शक्यता जर जास्त झालं तर कधी कधी शरीरातलं ऑक्सिजन लेवल कमी होऊन त्यांना व्हेंटिलेटरसुद्धा लागण्याची शक्यता जास्त असते. आपण जर योग्य वेळी त्याला अर्ली स्टेजमध्ये जर ट्रीटमेंट नाही केलं तर जास्त कॉम्प्लिकेशन होऊन रुग्ण हा रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणून ह्या गोष्टी होण्याच्या अगोदरच काही काळजी घेणे किंवा घरामध्ये सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतो आपण किंवा डॉक्टरांना दाखवून त्याची ट्रीटमेंट आपण करू शकतो. फारच छान डॉक्टर साहेब, तुम्ही काळजीचा विषय छेडलेले आहे. तर श्वसन संस्थेशी निगडीत कुठले आजार होऊ नये पावसाळ्यात, तर त्याच्यासाठी आम्ही काय करावं ते देखील सांगा. आपण पाहतो की लहान मुलात असतील सर्दी खोकला किंवा निमोनिया आहे किंवा त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्झा आहे तर किंवा COPD ब्रॉन्कियल अस्थमा हे असे आजार, सर्दी खोकला जरी झाल्यानंतर आपण काही उपाय जे आहे की आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो. आपल्याकडे जे आपण घरच्या घरी वाफारा असू शकतो किंवा स्टीम इन्हेलेशन असतं, तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. किंवा आपल्या घरामध्ये जरी साधा आपल्या जी गरम पाण्यामध्ये थोडासा घरात जरी झेंडूबाम असेल किंवा काही मेडिसिन्स असतात जे की आपण ते पाण्यामध्ये टाकून आपण सुद्धा वाफ घेऊ शकतो. किंवा साधं जर ताप किंवा सर्दी असेल तर काही सिंपल साधा पॅरासिटामॉल टॅबलेट जर घरी अवेलेबल असेल किंवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे सुद्धा आपण घेऊ शकतो. आणि पावसामध्ये शक्यतो आपण जाताना बाहेर वगैरे भिजणं वगैरे टाळायला पाहिजे किंवा लहान मुलं असतील तर त्यांना सर्दी खोकला जर झाले असतील त्यांना उबदार कपडे वगैरे घालणे किंवा त्यांना सर्दीपासून बचाव होण्यासाठी शक्यतो बाहेर नेणे किंवा बाहेर पावसामध्ये खेळणे वगैरे त्यांनी लहान मुलांनी टाळायला पाहिजे. आणि सर्दी खोकला जर झाला तर घरी ट्रीटमेंट तर हे आपण प्रायमरी ट्रीटमेंट किंवा घरच्या घरी करू शकतो. पण जास्त घरी न वेळ घालवता जर जास्त निमोनिया किंवा खोकला जर वाढला असेल किंवा श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर पुढची ट्रीटमेंट हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कधी घेतलेली चांगली. फारच छान. मित्रांनो, पावसाळ्याविषयीचे आजार आपण बघतो किंवा काय त्रास होऊ शकतो, पण पावसाळा खरंच चांगला असतो, बरेच चांगले बदल देखील घडवून आणतो. आणि या क्षणी मला भारतरत्न लता दिदींच्या आवाजात श्री संत तुकाराम महाराजांचं एक गाणं, भक्तिगीत किंवा अभंग आठवतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. तर मित्रांनो, हे गाणं तुम्ही गुणगुणा. आम्ही एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. एक भारत श्रेष्ठ भारत. पाहायला विसरू नका. महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सकाळी 10:30 सायंकाळी 5:30
त्यापुढील सोमवारी सायंकाळी 5:30 आणि मंगळवारी दुपारी 2 वाजता. फक्त सह्याद्री वाहिनीवर. आपलं कुटुंब म्हणजे अगदी हवेशीर आहे, नाही? ते कसं काय? मी आणि आई शांत वारा, चिमा वाऱ्याची मंद झुळूक, मोरू मैना सोसाट्याचा वारा, आणि मी वादळ. हा चिमणराव गुंड्याभाऊ दर सोमवारी सायंकाळी 7:30 आणि रात्री 10 वाजता. दर मंगळवारी सकाळी 10:30 वाजता आणि दुपारी 1:30 वाजता. आणि दर रविवारी सायंकाळी 6 वाजता. फक्त सह्याद्री वाहिनीवर. शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवरही उपलब्ध. लाइट्स, साउंड, कैमरा, एक्शन. तराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता. सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्रो 10:30. रुचिराचा प्रत्येक पदार्थ, प्रत्येक पदार्थाची चवच न्यारी. खमंग रुचकर नवनवीन पदार्थ आता बनवा घरच्या घरी. रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि मित्रांनो, आज आपण चर्चा करतोय की पावसाळ्यात उद्भवणारे जे त्रास आहेत, आजार आहेत आणि काय काळजी आपण घेतली पाहिजे त्याविषयी. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मधुकर गायकवाड, जे की सहयोगी प्राध्यापक आहेत औषध वैद्यकशास्त्र विभाग सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे. तर डॉक्टर साहेब, पावसाळ्याचे दिवस आहेत, सगळे पिकनिकला जातात, ट्रेकिंगला जातात, गरमागरम चहा कॉफी घेतात, भजी घेतात, वडापाव घेतात. तर कधीकधी जास्त खाल्ल्यामुळे किंवा स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे पचनसंस्थेचे पण त्रास उद्भवू शकतात. तर थोडे कुठकुठले त्रास होऊ शकतात त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. पावसाळा म्हटल्यानंतर बरंच आपण पाहतो बाहेर फिरण्याला जाणे किंवा थंडी किंवा पाऊस असल्यामुळे असे चटपटीत किंवा गरम पदार्थ खाणे आपल्याला शक्यतो पाहतो की बाहेर गेल्यानंतर खाण्यामध्ये दिसून येतं. किंवा बाहेर बऱ्याच ठिकाणी पावसाळा असल्यामुळे दूषित पाणी शक्यता जास्त होतं किंवा बाहेरचे पाणी वगैरे पिल्यानंतर किंवा पावसाळ्यामध्ये होणारे जे काही आपल्या पचनसंस्था जे आपण गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टीम म्हणतो किंवा GI सिस्टीम म्हणतो, हे सुद्धा आपली शरीरामध्ये खूप महत्त्वाची सिस्टीम आहे. ज्याच्यामुळे हे पावसाळ्यामध्ये जास्त त्याचे आजार होत असतात. जसे आपण पाहतो की पावसामध्ये होणारे आजार जसे की कॉलरा आहे, त्याच्यामध्ये नंतर टायफॉईड आहे किंवा ॲक्यूट गॅस्ट्रोएंटायटिस किंवा ॲक्यूट डायरिया वगैरे होऊ शकतो. किंवा रुग्णांना जर लूज मोशन्स किंवा वॉमिटिंग झाल्यानंतर पोटात दुखणे किंवा मळमळणे, हे आजार शक्यतो पावसामध्ये आपण पाहतो की ह्याच्यामुळे होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर अजून काही जसे आजार आहेत की अमेबियासिस आहे आणि कॉलरा किंवा ॲक्यूट गॅस्ट्रोएंटायटिस, त्याच्यामध्ये आपल्या बाहेर गेल्यानंतर दूषित पाण्यातून किंवा जेवणामधून बरेच ठिकाणी किंवा बरेच हॉटेल्समध्ये आपल्याला काही असे गरम काही पदार्थ खाण्यामध्ये येतात. ते ह्या पदार्थातून किंवा पाण्यामधून आपल्या शरीरामध्ये जे की इन्फेक्शियस डिसिजेस म्हणतो किंवा संसर्गजन्य आजार आहेत, हे आजार शक्यतो हे पावसाळ्यामध्ये होतात. ज्याच्यामध्ये कॉलरा आणि पाहतो की त्याच्यामध्ये सिव्हिअर वॉटरी डायरिया म्हणतो, जसं की राईस वॉटरी डायरिया म्हणतो का आपले आपण ज्यावेळेस भात किंवा शिजवला जायचा त्याच्यामध्ये जे पाणी वगैरे येतं त्यासारखं ज्या प्रमाणात जर डायरिया होत असेल तर आपण ओळखायला पाहिजे की हा कॉलराचा प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये खूप सिव्हिअर पोटामध्ये दुखणे आणि मळमळ होणे आणि उलटी होणे हा प्रकार आपण पाहतो की कॉलरामध्ये वगैरे होत असतो. आणि त्याच्यानंतर टायफॉईड सुद्धा जो आजार आहे शक्यता पावसामुळे होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामध्ये सुद्धा रुग्णाला लूज मोशन्स, वॉमिटिंग, काही दिवसानंतर त्याला ग्रीन पीस डायरिया वगैरे म्हणतो. आपण पाहतो की ग्रीन पीस सारखे जे वाटाण्यासारखे जो कलर असतो हिरवा कलरचे, त्याच्यामध्ये डायरिया होण्याची शक्यता जास्त असते. आणि
रुग्णाला जर जास्त लूज मोशन्स असतील किंवा ब्लड वगैरे असतील किंवा म्युकसचा प्रकार जर त्यांच्यामध्ये असेल तर अशामध्ये काही आपण शक्यता समजायला पाहिजे की अमिबियासिस हा इन्फेक्शन झालेला आहे. किंवा बरेच लहान मुलामध्ये किंवा ज्येष्ठ नागरिक व्हायरल डायरिया हो खूप कॉमन असतं, जे की व्हायरस इन्फेक्शनमुळे होऊ शकतो. काही लूज मोशन्स हे बॅक्टेरियल इन्फेक्शनही असू शकतात आणि काही लूज मोशन जर का पॅरासाइट्स वगैरे जर असतील त्याच्यामुळे सुद्धा आपल्या जी आय सिस्टीममध्ये हे जुलाब किंवा उलट्या होण्याचे प्रकार आपण पाहतो. आणि जुलाब, लूज मोशन्स, वॉमिटिंग जर ज्यावेळेस शरीरातलं आपल्या उलटी आणि जुलाबमधून ज्यावेळेस आपल्या शरीरामधलं पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर लॉस होतं, त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. आणि लहान मुलामध्ये आपण पाहतो त्याचं क्लासिफिकेशन आहे माइल्ड बॉडेड किंवा सिव्हिअर. आता सध्या आपण पाहतो की नो डिहायड्रेशन, माइल्ड बॉडेड आहे का हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे मोठ्या माणसामध्ये सुद्धा डिहायड्रेशन झालं का खूप गरजेचं आहे की आपण त्याचे डोळे वगैरे पाहू शकतो किंवा जिभेवरून आपण कोरडी जीभ पडली काय मॉइस्ट आहे का आपण असेच करू शकतो. किंवा स्किन जर आपल्या शरीरावरची ड्राय असेल तर त्यावेळेस आपण कन्सिडर करायचं की खूप आपल्या शरीरातलं पाणी आणि इलेक्ट्रोलाइट लॉस झालेलं आहे. त्यामुळे हे कंटिन्यू ज्यावेळेस जुलाब होतात कंटिन्यू पाणी वगैरे पिणे खूप गरजेचं असतं किंवा आपलं हायड्रेशन मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण घरच्या घरीसुद्धा जसे की आपण लिंबू पाणी आहे किंवा सरबत आहे किंवा नारळाचं पाणी आहे कंटिन्यू पिणं गरजेचं आहे. किंवा ORS सोल्युशनसुद्धा आजकाल सगळीकडे मिळतात, ORS सोल्युशनसुद्धा घेण्याचं गरजेचं खूप असं वाटतं. आणि पुढे जर काही जास्तच आपल्या ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब जर आपल्या शरीरामधलं पाणी वगैरे कमी झाले असल्यामुळे झाले असेल तर पुढची ट्रीटमेंट जे काही आपल्याला IV फ्लुइड्स लागण्याची शक्यता असते किंवा बरेच अँटीबायोटिक्स वगैरे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे सिव्हिअरिटी जास्त झाल्यानंतर आपण डॉक्टरांना दाखवणे किंवा त्याच्या अगोदर काही प्रायमरी ट्रीटमेंट ह्या गोष्टी ज्या आहेत आपण घरी घेऊ शकतो. पण जे काही आजार आहेत पावसामध्ये जे GI सिस्टीमची जास्त शक्यता होत असतात, म्हणून ही काळजी घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. फारच छान डॉक्टर साहेब. या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. विनायकजींचा फोन आहे विरारहून. नमस्कार विनायकजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे पावसाळ्यात कपडे भिजतात तर स्किनची काळजी कशी घ्यावी, त्वचेची काळजी कशी घ्यावी? फारच सुंदर प्रश्न आहे. थँक्यू फॉर दॅट क्वेश्चन. काय सांगणार सर, कपडे भिजल्यावर त्वचेची काळजी कशी घ्यावी त्याविषयी आम्हाला सांगा. नक्कीच आपण पाहतो की आपण बरेच आजार आता आपण डिस्कस केलेलं आहे की रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, GI सिस्टीम आहे, त्याच्यानंतर आपल्या स्किनचे सुद्धा आजार हे होत असतात. ते कारण का आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये आपण बरेच वेळेस बाहेर गेलेला असतो, बरेच वेळेस आपल्याकडे छत्री नसते किंवा आपल्याकडे रेनकोट नसतो किंवा बरेच वेळेस आपल्याकडे काही नसल्यामुळं आपण पावसामध्ये भिजलेला असतो. त्याच्यामध्ये आपण पाहतो की आपले कपडे वगैरे सगळे ओले झालेले असतात. ते हे कपडे ओले झाल्यानंतर आपले त्याचे खूप वेळेस तेच कपडे तसे जर आपल्या शरीरावर राहिले तर नक्कीच स्किन इन्फेक्शन्स होण्याची जास्त शक्यता असते. तर ज्याच्यामध्ये लहान मुलात असतील किंवा आपल्या मोठ्या माणसामध्ये असतील जे फंगल इन्फेक्शन्स होण्याची शक्यता जास्त असते. आणि जर ऑलरेडी त्यांना कोणाला जे काही त्वचेचे आजार असतील तर ती शक्यता जास्त ओलसरपणामुळे जास्त होण्याची शक्यता जास्त असते. त्यावेळेस ज्यावेळेस आपण बाहेरून वगैरे भिजून आल्यानंतर आपण लवकरात लवकर कपडे वगैरे चेंज करणं खूप गरजेचं असतं. आणि आपण लहान बाळाला किंवा घरामध्ये जे काही आपले गरम किंवा उबदार कपडे वगैरे मला वाटतं वापरणे खूप गरजेचं आहे. आणि घरातील ज्यावेळेस भिजून होतो आपण जी त्वचा वगैरे जे झालेली असते ती कंप्लीट चांगल्या कपड्याने, जे की कोरडे कपडे जे आपल्या घरात ठेवलेले असतात त्याच्याने आपण अंग आपलं पुसून घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि काही जर इन्फेक्शन जर बऱ्याच वेळेस फंगल इन्फेक्शन्स असतात किंवा त्याच्यामुळे दुसरे अजून आजार होण्याची शक्यता असतो. आपण जसं म्हणतो की खेड्यामध्ये आपण त्याला चिखल्या वगैरे म्हणतो आपण, की दोन्ही पायामध्ये सुद्धा इन्फेक्शन होण्याची शक्यता असतो. कंटिन्यू आपले पाय वगैरे पाण्यामध्ये वगैरे असतात किंवा बाहेर आपण पाण्यामध्ये फिरत असतो. त्यामुळे हे स्किन इन्फेक्शन्स जे असतात किंवा ऑलरेडी स्किन इन्फेक्शन असेल तर ते होण्याची शक्यता जास्त ते असते. त्यामुळे हे होणे म्हणजे आपण कपडे उबदार घालणे किंवा घर वगैरे आपलं उबदार ठेवणे खूप गरजेचं आहे. आणि बाहेरून आल्यानंतर शक्यतो लवकरात लवकर आपण कपडे चेंज करणं खूप गरजेचं आहे, कारण का ते खूप वेळापर्यंत किंवा खूप जर आपल्या शरीरात तेच कंटिन्यू राहिले तर हे जे काही स्किनचे इन्फेक्शन आहेत ते जास्त होतात. फारच छान डॉक्टर मधुकर. आपण पचन संस्थेच्या निगडीत त्या आजारांविषयी चर्चा करत होतो आणि तुम्ही आम्हाला डिहायड्रेशन किंवा थकवा जे होतो पावसाळ्यामध्ये त्याच्याविषयी सांगत होतात. तर हा हेपॅटायटिस A आणि हेपॅटायटिस E
हा काय प्रकार आहे हे पण आमच्या वाचनात येतं किंवा त्याविषयी थोडं सांगा. नक्कीच पचनसंस्थेचे जे काही आजार आहेत, आपण जे की अक्यूट डायरिया जे बोलले आहेत किंवा अक्यूट गॅस्ट्रोएंटरायटिस जे आजार होत असतात, किंवा आपण बघितलं की लूज मोशन्स, वॉमिटिंग आहे, कॉलरा आहे, टायफॉईड आहे आणि अमिबियासिस जे इन्फेक्शन्स आहेत. तर याच्या व्यतिरिक्त जर आपण पाण्यामध्ये बघितलं असेल की बाहेरचं पाणी, दूषित पाणी पिण्यात आलं किंवा दूषित खाण्यामध्ये वगैरे कुठे आलं की कॉन्टॅमिनेटेड फूड किंवा कॉन्टॅमिनेटेड वॉटर जे आहे, जे ज्याच्यामध्ये काही काही कावीळचे प्रकार असतात. काही कावीळ हे रक्ताद्वारे होणारे असतात, ज्यासाठी हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी असतं किंवा हिपॅटायटिस डी, हे वेगळे कावीळचे प्रकार आहेत. पण पाण्या आणि ह्याच्याद्वारे जे होणारे आहेत की त्याच्यामध्ये हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस सी हे आजार शक्यतो पावसाळ्यामध्ये जास्त होत असतात. पण हे हिपॅटायटिस ए किंवा ई जरी झालं तर जास्त घाबरण्याची शक्यता नाही. पण ज्यावेळेस हिपॅटायटिस सी हा ज्यावेळेस किंवा प्रेग्नन्सीमध्ये जर स्त्रिया जर प्रेग्नंटमध्ये असतील त्यावेळेस जर हिपॅटायटिस झाला तर शक्यतो हा खूपच लाईफ थ्रेटनिंग इन्फेक्शन हे गरोदर स्त्रियामध्ये होण्याची शक्यता जास्त. कारण का त्यावेळेस ऑलरेडी प्रेग्नन्सीमुळे जे काही हार्मोनल चेंजेस शरीरामध्ये झालेले असतात किंवा आपल्या बाळाची वाढ होत असते. तर हिपॅटायटिस ई जो हा आजार आहे, कारण का बरेच वेळेस आम्ही पाहतो की त्याच्यापर्यंतमध्ये 100% मॉर्टॅलिटी आम्हाला दिसून येतं किंवा बऱ्याच वेळेस हिपॅटायटिस सी झाल्यानंतर गरोदर स्त्रियांना वाचणं खूप अवघड होऊन जातं. त्यामुळे हे पावसाळ्यामध्ये हिपॅटायटिस ए एवढं हे जास्त लाईफ थ्रेटनिंग नाही. पण हिपॅटायटिस सी हे गरोदर स्त्रियांमध्ये जास्त लाईफ थ्रेटनिंग असतं. आणि हिपॅटायटिस आणि ई याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कावीळ होण्याची शक्यता जास्त असतात, ज्याच्यामध्ये लिव्हरवर त्याचा इफेक्ट होतो. आणि त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस ब्लड टेस्ट वगैरे करतो की लिव्हर एन्झाईम्स आहे किंवा सिरम बिलिरुबिन जे काही आपण पाहतो, तर ते हे जास्त वाढलेले असतं. आणि आपण जर शरीरावर बघितलं तर आपलं जे शरीर आहे हे अंग पूर्ण असं पिवळसर पडलेलं दिसून येईल किंवा आपली लघवी वगैरे हे पिवळ्या कलरची शक्यता होण्याची जास्त असते. आणि आपण डोळ्याकडे जर किंवा डोळ्याचं आपण बघितलं तर हे डोळेसुद्धा पिवळे पडलेले असतात. त्यामुळे जेव्हा आपल्या शरीरामध्ये ताप, थंडी किंवा आपल्या शरीराचं कलर जर पिवळ्या प्रकारे जर दिसत असेल तर त्यावेळेस आपण समजून घ्यायला पाहिजे की तो कावीळ झालेला आहे. पण कावीळ कशामुळं झालं हे सुद्धा आपण पाहण्याचं गरजेचं आहे. कारण का कावीळ हा कशामुळे बी होऊ शकतो. जसे काही मलेरियामध्ये सुद्धा जर जास्त सिव्हिरिटी जर लिव्हर इफेक्ट पडला तर त्याच्यात कावीळ होऊ शकतो किंवा लेप्टोस्पायरोसिसमध्ये सुद्धा त्याचा लिव्हर इफेक्ट होऊन कावीळ होऊ शकतं. इव्हन डेंग्यूसुद्धा जे काही डेंग्यूमुळे जर आपण म्हणतो की त्याला डेंग्यू हेपाटायटिस, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर कावीळ होण्याची शक्यता असते. किंवा व्हायरल इन्फेक्शन्स असतील किंवा इन्फेक्शन कोणतेही असेल पावसाळ्यामध्ये हे आपल्या कावीळ होत असतं. पण हिपॅटायटिस सी आणि ई जर झालं असतं मोस्ट ऑफ द टाइम्स हे सेल्फ लिमिटिंग असतात. पण हे मॉनिटर करणं किंवा बिलिरुबिन मॉनिटरनं खूप गरजेचं असतं. त्याच्या जर लक्षणं जर ह्यामध्ये बघितलं तर थंडी वाजून ताप येणे किंवा वीकनेस वगैरे असतं, आपलं शरीर वगैरे आपल्याला खूप कमजोरी वगैरे वाटतं. आणि जेवण जे वगैरे असतं किंवा आपलं जे जेवणाचं जे पदार्थ खात असतो तर ते त्याच्यामध्ये भूक वगैरे कमी झालेली असते. त्यामुळे शक्यतो ज्यावेळेस जर हिपॅटायटिस ए आणि ई झालेलं असेल किंवा कावीळ झालेलं असेल तर शक्यतो आपण जे जेवणामध्ये सुद्धा पथ्य पाळणं खूप गरजेचं आहे असं मला असं वाटतं. कारण का जे काही तेलकट पदार्थ असतील किंवा सध्या सॉफ्ट डाईट वगैरे मग सुका डाळ किंवा आपल्या डाळ आणि भात हे शक्यतो आपण घ्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे ऑलरेडी लिव्हरचं इन्फेक्शन झालेलं आहे किंवा लिव्हर त्याचा कावीळचा परिणाम झालेला असतो. किंवा तेल किंवा जे जाड पदार्थ असतात किंवा ते पचायला आपल्याला खूप अवघड जातं. त्यामुळे हे हिपॅटायटिस ए आणि ई सुद्धा पावसाळ्यामध्ये खूप प्रमाणामध्ये आपण पाहतो की इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. फारच छान डॉक्टर साहेब. या वळणावर आपल्याला दुसरा फोन आलेला आहे. शिवानंदजींचा फोन आहे निपाणीहून. नमस्कार शिवानंदजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. आता सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतकरी लोक इकडे तिकडे शेतामध्ये भरपूर वेळ काम करतात, त्यामुळे त्यांचं पायांना खत लागतात आणि ते भेगा पडले असेल त्यात सुद्धा माती वगैरे राहून त्यांना आजार उद्भवतात. मग ती लोक कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे आपल्या पायांची, शरीराची? तसेच काही लोक थोडंसं पावसामध्ये भिजतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये पाणी मुरले म्हणतात, त्यामुळे त्यांची सर्दी अजिबात कमी होत नसतात. मग त्यासाठी त्या लोकांना सुद्धा तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे. धन्यवाद. छान प्रश्न विचारला शिवानंदजी. डॉक्टर साहेब काय सांगणार? नक्कीच खूपच छान प्रश्न आहे. कारण का शेतकऱ्याविषयी आज पाहतो की आजकाल पाऊस पडलेला आहे प्रत्येक ठिकाणी. शेतीमध्ये पेरणीसाठी शेतकरी आपला जात असतो, तर त्यावेळेस त्यांच्या जे काही पायांचा जो असतो किंवा भेगा पडलेल्या असतात, बऱ्याच वेळेस शेतामध्ये काम करताना त्यांच्या पायांना मार लागण्याची शक्यता असतो.
आणि किंवा शेतीमध्ये नांगरणी किंवा खुरपणी करते वेळेस बरेच वेळेस आपण पाहतो की स्नेक बाईट होण्याची शक्यता जास्त असते. तर हे काही जे कंटिन्यू पाण्यामध्ये थांबल्यामुळे त्याच्यामुळे आपण पाहतो की स्किन इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते किंवा आपण जे चिकल्या म्हणलो 2 बोटाच्या मध्ये इन्फेक्शन होण्याचे किंवा फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यामध्ये होत असतो किंवा पायांना भेगा वगैरे पडणे आपण पाहतो. आणि किंवा बरेच वेळेस तिथं शेतामधले काही जरी जे असतं ते तिथे लागल्यानंतर तिथून रक्तस्राव होण्याची शक्यता जास्त आपण पाहतो. तर अशा काही गोष्टी होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे किंवा आपण त्यांना सांगणे महत्त्वाचं आहे. किंवा आपण ज्यावेळी शेतामध्ये जात असतो त्यावेळेस चांगल्या प्रकारचे शूज किंवा बूट वापरणे खूप गरजेचं आहे. किंवा फंगल इन्फेक्शन झालं किंवा पाण्यामध्ये जास्त आपण ज्यावेळेस पाय ओले झाले असतात ते चांगल्या कोरड्या कपड्याने पाय पुसून घेणे खूप गरजेचं आहे. आणि आपल्या पायावर कुठे काही भेगा किंवा जखम असेल तर ती प्रॉपरली अँटीबायोटिक किंवा क्रीम वगैरे लावून तिथे कवर करणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याच वेळेस पाण्यामधून जे ऑलरेडी इन्फेक्शन आहे किंवा फंगल इन्फेक्शन आहे, चिकले आहे, ते अजून जास्त पसरण्याची किंवा वाढण्याची शक्यता असते. आणि जर काही जखम झाले असेल किंवा शेतामध्ये काम करताना काही जरी असं आपल्याला चावल्यासारखं वाटत असेल, बऱ्याच वेळेस स्कॉर्पियन बाईट, विंचू चावण्याची शक्यता जास्त असू शकते किंवा स्नेक बाईट होण्याची शक्यता जास्त ह्या पावसाळ्यात किंवा ज्यावेळेस पिकामध्ये आपण जात असतो होण्याची शक्यता असतो. आणि बुटासोबत आपण असे कपडे जे किंवा पॅन्ट वगैरेचे आहे शरीराला ते चांगल्या प्रकारचे कपड्याने ज्याच्यामुळे काही आपल्या पायाला जखम होणार नाही किंवा आपल्या पायाला काही त्रास होणार नाही म्हणून चांगलं पूर्ण पायसुद्धा कवर करणं खूप गरजेचं आहे. किंवा ज्यावेळेस स्नेक बाईट असेल किंवा स्कॉर्पियन स्टिंग असेल त्याच्यामुळे ते आपल्या शरीरामध्ये जास्त त्याचा पॉइझन जे आहे ते पसरण्याला कमी शक्यता असतं. त्यामुळे शूज की जे आपण गम बूट्स म्हणतो किंवा पूर्ण पाय कवर करणे आणि किंवा असेल हाताची सुद्धा काळजी घेणे तेवढंच गरजेचं आहे. किंवा हातालाही बऱ्याच वेळेस इन्फेक्शन होण्याची शक्यता असतं. आणि ज्यावेळेस शेताची नांगरणी केलं जातं त्यावेळेस बऱ्याच वेळेस औषधाची फवारणी केलं जातं किंवा औषध वगैरे दिलं जातं त्यावेळेस बरेच हे ओपी पॉयझनिंगचे प्रकार आपल्यानंतर आढळून येतात, ज्याचे की ओपी पॉयझनिंगसुद्धा हा आपल्या शरीरामध्ये स्किनमधून किंवा आपल्या कपड्यामधून जर पडलेलं असेल तर ती शक्यता जास्त असते किंवा आपल्या नाकामधून. कारण का ज्यावेळेस पीक वाढलेलं असतं त्यावेळेस पाहतो की आपल्या शेतामध्ये फवारणी केलं जातं. मग त्यामुळे हे फवारणी केल्यानंतर आपले आंघोळ करणे किंवा कपडे वगैरे बदलणे हे खूप गरजेचं आहे. कारण का तो जो ओपी पॉयझनसुद्धा असतो ना आपल्या शरीराच्या स्किनमधून सुद्धा ते बऱ्याच वेळेस अब्झॉर्व होतो. कारण बऱ्याच वेळेस हे शेतकरी फवारणी करताना स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि त्याबरोबर असं मला वाटतं ह्या गोष्टी सोबत पायाची आणि आपल्या शरीराची आणि आपले स्किन इन्फेक्शन्स आणि होऊ नये म्हणून हे काळजी घेतलं तर नक्कीच हे जे पुढे काही शेतामध्ये काम करताना इन्सिडन्स होतात हे नक्कीच कमी होतील असं मला तरी वाटतं. फारच छान. शिवानंदजींचा दुसरा प्रश्न होता त्याविषयी ॲक्च्युली तुम्ही सांगितलेलं आहे की डोक्यात वारंवार डोकं ओलं राहणं म्हणा तर त्याच्यामुळे जी वारंवार सर्दी होती त्याविषयी अजून काही सांगायचं आहे का? नक्कीच आपण जे पाहतो की शेतामध्ये ज्यावेळेस सर्दी, खोकला किंवा अंग ओलसर असल्यामुळे इन्फेक्शन्स वगैरे होतात आणि कंटिन्यू ज्यावेळेस आपलं डोकं ओलं असतं त्यामुळे आपल्याला जी रेस्पिरेटरी सिस्टीमचे इन्फेक्शन जास्त होण्याची शक्यता असतं. त्यामुळे जसं काही सर्दी आहे, खोकला आहे, पुढे जाऊन आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की जे काही त्यांना ऑलरेडी जर फुफ्फुसाचे आजार असतील किंवा ऑलरेडी जे आपली काही प्रतिकारशक्ती जे आजार असतील ज्याच्यामध्ये आपली शरीराची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, जसे की डायबेटिक पेशंट असतील, कॅन्सर पेशंट असतील, जे ऑलरेडी स्टेरॉइड वगैरे असतील किंवा किडनी किंवा रिनल ट्रान्सप्लांट पेशंट जर झालेले असतात तर ह्यांच्यामध्ये सुद्धा बरेच वेळेस आपली प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. हे थोडं जरी इन्फेक्शन झालं तर हे जास्त सिव्हिअर आपल्या शरीरामध्ये त्याची होण्याची शक्यता असतं. त्यामुळे साधं जर बाहेरून आल्यानंतर जर डोकं जरी भिजलेले असेल तर ते आपण शक्यतो आपल्या टॉवेलने किंवा कोरड्या कपड्याने जर पुसून घेतलं तर त्याच्यामुळे आपले काही आपल्या केसामध्ये डॅन्ड्रफ असेल किंवा जे काही हे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते किंवा जर बऱ्याच वेळेस तिथे स्कॅच बी किंवा फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आपल्या केसामध्ये तर हे आपण कोरडे जर केस ठेवलं तर कमी होतील हे असं मला तरी वाटतं. धन्यवाद डॉक्टर साहेब. मित्रांनो, चातुर्मास देखील चालू आहे, अधिक मास आहे, तर तपस्येचा काळ आहे आणि खाण्यापिण्यामध्ये पथ्य पाणी पण आपण पाळतो. तर त्या संदर्भातच डॉक्टर साहेब प्रश्न आहे, तुम्ही पचनसंस्थेच्या आजारांविषयी सांगत होता, तर पचनसंस्थेची काळजी घेण्यासाठी काय पथ्य आम्ही पाळली पाहिजेत त्याविषयी देखील सांगा.
नक्कीच कारण का हा पावसाळा दिवस म्हणजे हे दिवस आम्ही म्हटलं की इन्फेक्शियस डिसीज किंवा संसर्गजन्य जे आजार आहेत जे जास्त होत असतात. त्याच्यामध्ये GI सिस्टीम मेन आहे, ज्याच्यामुळे आपल्याला लूज मोशन्स, वॉमिटिंग किंवा डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेळेस हे जे काही आजार आहेत होऊ नये म्हणून काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, किंवा आजार होण्याच्या अगोदरच काळजी घेतलं तर ती खूपच चांगली गोष्ट आहे, की त्याच्यानंतर आपल्याला ट्रीटमेंट घेणे किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणे हे आपण शक्यतो टाळू शकतो. त्यावेळेस आपण ज्यावेळेस बाहेर वगैरे जातो त्यावेळेस शक्यतो बाहेरचं पाणी वगैरे पिणे वगैरे टाळायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी दूषित पाणी असतं किंवा बऱ्याच ठिकाणी बाहेरचं आपण हॉटेलमध्ये किंवा बाहेर जाताना कुठे रोड खाण्याचा पदार्थ आपण जास्त खात असतो, हे शक्यता टाळायला पाहिजे. आणि घरामध्ये आपण पाहतो पाणी जर वॉटर किंवा जे असतं आहे त्याच्यात क्लोरीन टाकलेलं, थोडं जरी क्लोरीनचे ड्रॉप्स आपल्या किंवा मेडिकलवरही अवेलेबल असतात किंवा बऱ्याच वेळेस आपल्याकडे पाणी जे सप्लाय केलं जातं ते क्लोरिनेटेड वॉटर असतं. तर हे किंवा आपल्या घरी पहिला आपण पाहतो की तुरटीचे प्रकार होते, ते तुरटीसुद्धा आपण जे काही घाण पाणी असेल किंवा दूषित पाणी असेल तर ह्या प्रकारे पाणी आपण पिण्यासाठी वापरायला पाहिजे. किंवा पाणी उकळलेलं पाणी शक्यतो आपण घ्यायला, उकळल्यानंतर त्याला थोडंसं काही वेळ आपण 1 तास थंड करून हे गरम पाणी जे आहे हे चांगलं आपल्या शरीरासाठी पिण्यासाठी, की ज्याच्यामध्ये हिपॅटायटिस C असतील, हिपॅटायटिस E असेल किंवा दुसरे जे काही आजार आहेत पाण्याद्वारे होणारे ते आपण कमी करू शकतो. आणि एक शक्यतो बाहेर जाताना वगैरे असेल तर आपण स्वतःची आपण पाण्याची बॉटल असेल तर हे कॅरी करणं खूप गरजेचं आहे. आणि बाहेर जरी जाताना आपण पाणी गरम पाणी न पिता त्याला थंड केल्यानंतर पाणी शक्यतो चांगलं राहील. आणि जे काही पदार्थ झाल्यानंतर आपण घरच्या घरी काही मी घरगुती उपाय सांगितले होते, तर जास्त जसं की लिंबू पाणी आहे किंवा सरबत आपण आहे ते आपण घरी पिऊ शकतो जर डिहायड्रेशन झालेलं असेल, किंवा ORS सोल्युशन अवेलेबल ऑलरेडी असतील किंवा बाजूला कुठे मिळत असतील तर ते ORS सोल्युशन घेणं खूप गरजेचं आहे. आणि नारळ पाणीसुद्धा आपण घेतलं तर त्याच्यामुळे काही आपल्या शरीरातलं लॉस झालेलं असतं वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट्स, ती आपल्या शरीरातलं पाणी भरण्यासाठी खूप मदत होते. तर हे जर आपण पथ्य जर पाळलं किंवा खाण्यामध्ये ज्यावेळेस असतो का आपल्या शरीराच्या ज्यावेळेस पदार्थ पावसाळ्यामध्ये थोडंसं पचायला जड जातं, शक्यतो लाईट डाईट जसे की फ्रूट्स आहेत किंवा पालेभाज्या आहेत, तर हे जर आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये गेल्या त्यानंतर हे जे काही इन्फेक्शन असतील किंवा व्हिटॅमिन Cचे जे पदार्थ असतील जसे काही त्याच्यामध्ये ज्या फ्रूट्समध्ये जे आहेत तर हे जर वाढलं तर ते जे सिस्टीममध्ये जे काही व्हिटॅमिन C आहे, काय झिंकचे ज्या प्रोडक्ट्समध्ये जास्त पदार्थामध्ये असतील हे जर घेतलं तर आपल्या इन्फेक्शन जे आहे GI सिस्टीमची ही कमी होणार आणि ते क्रोनिक कॉम्प्लिकेशन होण्यापासून ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच कमी होतील. फारच छान डॉक्टर साहेब. मित्रांनो, पावसाळ्याचा काळ आहे आणि गमतीदार असा हा काळ असतो की जेव्हा आपण हाफ पॅन्ट घालतो तेव्हा मच्छर चावतात, फुल पॅन्ट घातली तर पॅन्ट ओली होते, कपडे सुकत नाहीत आणि तसेच कपडे आपण घालून कामावर काम करतो किंवा. तर डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न असा आहे की कपडे ओले राहिल्यामुळे आधीच आपल्या एका विनयाजींनी प्रश्न विचारला, तर अजून कुठकुठले त्वचेचे त्रास होऊ शकतात, विकार होऊ शकतात किंवा आजार होऊ शकतात त्याविषयी? नक्कीच मी सांगितलं की आपण जे आपले जे कपडे जर बाहेर ज्यावेळेस आपण पावसामध्ये भिजल्यानंतर बाहेर आपण तसेच असतो किंवा बरेच वेळेस काही कारणास्तव आपण कपडे चेंज लवकर करू शकत नाही किंवा केलं जात नाही, तर ह्यावेळेस ओलसर कपड्यामुळे आपले जे स्किन इन्फेक्शन्स आहे, मुख्यतः पावसाळ्यामध्ये ओलसरपणामुळे जे फंगल इन्फेक्शन्स आहेत जास्त हे जे होतात, जिथे आपले जर काही पायामध्ये चिकल्या वगैरे जे आहेत तिथे सुद्धा इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. किंवा स्कॅबीज जर ऑलरेडी असेल किंवा हातामध्ये किंवा पायामध्ये जर काही ऑलरेडी इन्फेक्शन असेल की स्किन इन्फेक्शन असेल तर हे जास्त होऊ शकतं. किंवा बऱ्याच लोकांना एक्झेमा वगैरे असू शकतं किंवा काही पेशंट ऑलरेडी आपली प्रतिकारशक्ती कमी असतं त्याच्यामुळे हे स्किन इन्फेक्शन्स जास्त होत असतात. तर मुख्यतः पावसाळ्यामध्ये जर पाहतो की ओलसर कपड्यामुळे फंगल इन्फेक्शन्स जास्त होत असतात. आणि जे काही ऑलरेडी ज्यांना इन्फेक्शन्स आहेत किंवा आर्थरायटिस आहे किंवा नी जॉईंट पेन वगैरे काय असतील तर हे सुद्धा त्याचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण ज्यावेळेस बाहेरून येतो त्यावेळेस आपले कपडे वगैरे चेंज करणे किंवा आपले टॉवेलने किंवा उबदार कपड्याने
कोरड्या कपड्याने आपले शरीर कम्प्लिटली पुसून घेणं खूप कधीही गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळेस आपण अँटीफंगल पावडर्स असतील, आपण ते पावडर्स वगैरे सुद्धा आपल्या घरी आपण स्किन इन्फेक्शन झाल्यानंतर आपल्या शरीरावर आपण ते वापरू शकतो किंवा टाकू शकतो किंवा हातामध्ये किंवा पायामध्ये सुद्धा ते टाकू शकतो. किंवा जर डॉक्टरांनी ऑलरेडी अँटीफंगल क्रीम्स दिलेले असतील तर ती अँटीफंगल क्रीम्स वगैरे आपण जर लावले त्या ठिकाणी तर ते इन्फेक्शन कमी होणार तेव्हा जास्त आपल्या शरीरावर इन्फेक्शन होण्याची शक्यता असतं. त्यामुळे ह्या गोष्टी जर आपण केलं तर नक्कीच फंगल इन्फेक्शन्स हे पावसाळ्यामध्ये कमी होतील. धन्यवाद डॉक्टर. मित्रांनो, जसं आपण मुंबईत करतो की एक कल्पना अशी पण करता येते की आपल्या बॅगेमध्येच एक एक्स्ट्रा जोडी आपण शर्ट पॅन्टची ठेवणं किंवा कामाच्या ठिकाणी कार्यालयात एखादा एक्स्ट्रा जी कपड्यांची जोडी ठेवणं ते पण एक सोल्युशन होऊ शकतं. पुढला प्रश्न डॉक्टर साहेब, तुम्ही चिखल्यांविषयी सांगितलं, स्केबीजविषयी सांगितलं, तर याविषयी थोडं आम्हाला अजून सांगा आणि कसं टाळता येईल ते देखील सांगा. कारण का पावसाळ्यामध्ये आपण बघलं की हे स्किन इन्फेक्शनमध्ये हे प्रकार येतो. कारण आपण ठिकाणी आपल्याला सुद्धा विचारलेलं आहे की एक शेतकऱ्यानं सुद्धा आपण पावसामध्ये भिजल्यानंतर काय घेतलं पाहिजे. कारण आपण पाहतो की पावसामध्ये जास्त काम करणारे जे असतात किंवा शेतामध्ये जे काम करणारे जे असतात तर यांना जे काही इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. किंवा चिखल्याचा प्रकार आपण पाहतो की आपण खेड्यामध्ये शेतामध्ये स्त्रिया हे शेतामध्ये काम करतात त्यांच्यामध्ये सुद्धा हा प्रकार भरपूर वेळेस आपल्याला पाहतो की आढळून येतो. तर हे चिखल्या किंवा फंगल इन्फेक्शन्स जे आहेत ते होऊ नये म्हणून तिथे मी सांगितले ते पायाचे जे असतात तिथे कोरडे वगैरे ठेवणं खूप गरजेचं आहे. किंवा आपले आधी सांगितले काही पावडर वगैरे असेल आपल्या घरामध्ये किंवा अँटीफंगल पावडर असतील तर हे पावडरचे सुद्धा आजकाल सगळीकडे उपलब्ध असतात. तर हे पावडर वगैरे तिथे टाकणे किंवा ओलसर जर जास्त असेल तर ते पुसून वगैरे घेणे. आणि ज्यावेळेस घरी वगैरे असतं घर जर आपलं उबदार ठेवणे वगैरे खूप गरजेचं आहे का ज्याच्यामुळे सर्दी खोकला किंवा अदर इन्फेक्शन आहे किंवा फंगल इन्फेक्शन आहेत हे दुसऱ्यांना होणार नाहीत. आणि ज्यावेळेस आपण काही फंगल इन्फेक्शन असतील त्यामुळे एकच टॉवेल किंवा स्कॅबेज असेल ते न वापरता गरम पाण्यामध्ये कपडे वगैरे धुवून घेणे किंवा घरी आल्यानंतर थोडंसं गरम पाण्यानं वगैरे आंघोळ वगैरे करणे. आणि जास्त थंडीमध्ये जास्त थंड पाणीनं आपल्या शरीरावर घेतं किंवा नुसतं साधं कोमट पाणी आपल्या शरीरावर वापरणे. तर हे आंघोळचे प्रकार किंवा कपडे आपण बदलणे किंवा कोरड्या कपड्याने आपले शरीर पुसून घेणे आणि काही पावडर्स वगैरे आपण आपल्या शरीरावर ते फंगल इन्फेक्शन्स होऊन वापरणे. म्हणून हे चिखल्या किंवा स्कॅबेज हे काही संसर्गजन्य आजार आहेत की ज्याच्यामुळे आपल्या दुसऱ्यांना सुद्धा होणे किंवा आपल्याला होऊ नये म्हणून ह्या गोष्टी करणं खूप गरज आहे. आणि त्याच्यामुळे हे आपण जे काही सिव्हिरिटी होणार किंवा जास्त डॉक्टरची गरज सुद्धा पडणार नाही असं तरी मला वाटतं. फारच छान. या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे. मंगल आपटेजींचा फोन आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी पुण्याला मंगल आपटे बोलते. मला असं विचारायचं होतं, आपण वाळ्या आणतो तो वाळ्याच्या जर पुरपुंड्या करून जर त्या पाण्यात टाकला तर तो गाळा आहे तो खाली बसेल आणि ते पाणी पिण्यासाठी कितपत योग्य आहे. कारण आता जो पावसाळ्याचं पाणी असतं ते गढूळ असतं तर ते विचारायचं होतं. आणि सर्दी हमखास होते तर सर्दीसाठी काय उपाय आहे तो सांगू शकाल? बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. वाळ्याशी निगडीत तुरटीविषयी पण तुम्ही चर्चा केली तर थोडं अधिक मार्गदर्शन. नक्कीच खूपच छान प्रश्न आहे. कारण का पावसाळा म्हणलं की लहान मुलांमध्ये सर्दी खोकला किंवा पायाचे प्रकार किंवा इन्फेक्शन आहे स्किन इन्फेक्शन हे जास्त पावसाळ्यात होऊ शकतं. कारण का वाळ्या जर तिथे असतील किंवा पाणी तसंच राहिलेलं असेल किंवा आपण अंग त्यांचं बाळाचं पुसून जर घेतलेलं नसेल तर तिथे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असतात. किंवा बरेच वेळेस तिथे ते वाळ्यामुळे अब्रेजन्स म्हणजे काही स्किनला तिथं आपण खरचटलं जाऊ शकतं किंवा तिथं जखम होण्याची शक्यता जास्त असतं. तर लहान मुलामध्ये जी आहे ऑलरेडी मी सांगितलं की प्रतिकारशक्ती खूप कमी असतं. थोडा जरी सर्दी खोकला जरी झाला तर त्याला जास्त दम लागण्याचा त्रास होऊ शकतो किंवा पुढे जाऊन निमोनिया होऊ शकतो. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून लहान बाळाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण का लहान बाळामध्ये जर सर्दी खोकला झाला तर लगेच आपण घरामध्ये सुद्धा गरम पाणी करून त्याच्या झेंडूबाम टाकून किंवा वाफारा वगैरे आपण लहान मुलांना वगैरे देणं खूप गरजेचं आहे. आणि लहान बाळांचं अंग कोरडं ठेवणे किंवा उबदार कपडे त्यांना घालणे खूप गरजेचं आहे. कारण का लहान मुलांना थंडी सर्दी खूप लवकर होत असतं. त्यामुळे त्या बाळाचा आजूबाजूचा बेड वगैरे असेल किंवा पाळणा असेल तर त्याच्या बाजूचे कपडे वगैरे हे काही असे कोरडे ठेवायला पाहिजे जे उबदार कॉटनचे किंवा सुती कपडे ज्याच्यामुळे बाळाचं अंग गरम राहील अशा प्रकारे काळजी त्यांनी घेतलं पाहिजे.
आणि वाळ्याच्या ठिकाणी काही जखम झालेली असेल तर तिथे जखम या ठिकाणी पावडर वगैरे लावणे किंवा अँटीफंगल पावडर टाकणे किंवा क्रीम्स वगैरे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने तिथे लावणे खूप गरजेचं आहे. कारण हे स्किन इन्फेक्शन्स आणि थोडा जर सर्दी खोकला झाला किंवा पुढे, कारण का लहान मुलाला, बऱ्याच लहान मुलात पाहतो की आपण लहानपणापासून चाइल्डहुडला अस्थमा असू शकतो किंवा हायपर रिस्पॉन्सिव्ह एअरवे डिसीज असू शकतं. तर हे होऊ नये म्हणून ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. फारच छान. डॉक्टर साहेब, पावसाळ्यामध्ये आपण बघतो की अपघात घडतात, म्हणजे पाय घसरून पडणं म्हणा किंवा कधी कधी खड्डा आपल्याला कळत नाही, त्याच्यामुळे त्रास होतो, किंवा आपण चप्पल घालताना त्याच्या आतमध्ये कुठलं जनावर असणं किंवा उंदीर चावणं म्हणा. तर हे सगळे त्रास किंवा हे कसं टाळावं, किंवा वाहनांचे अपघात देखील बघतो त्याच्यामुळे होणाऱ्या जखमा, त्याविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन. नक्कीच आपण पाहतो की आपण ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये वगैरे जखम झालेली असेल किंवा त्याच्यातून इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते, किंवा आपण घरी आपण शेतकऱ्यामध्ये पाहतो की चप्पल असेल, बूट असेल तसेच ठेवलेले जातात किंवा तसेच बुटामध्ये न पाहता घातले जातात. बरेच वेळेस ह्याच्यामध्ये सुद्धा विंचूचा प्रकार असेल किंवा स्नेक्स असतील त्याच्यामध्ये बसलेले असतात. तर हा प्रकार ॲक्सिडेंटली स्नेक बाईट होऊ शकते किंवा स्कॉर्पियन स्टिंग होण्याची शक्यता जास्त असते. आणि बरेच वेळेस पावसामुळे पुढे ड्रायव्हिंग करताना बरेच लोकांना न दिसल्यामुळे सुद्धा ॲक्सिडेंट होत असतात किंवा जखम होऊ शकतात, किंवा बऱ्याच वेळेस ठिकाणी पाहतो की आपण ड्रायव्हिंग करताना टू व्हीलर असतील त्यावेळेस स्लिप होण्याची प्रकार आपण पाहतो जास्त होता. तर हे मार लागल्यानंतर त्याच्या ठिकाणी जखम वगैरे होऊन त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते, किंवा तिथे त्या अब्रिजनमधून मी सांगितलं की जसे की लेप्टोस्पायरोसिस वगैरे आजार आहेत, तर हो, लेप्टोस्पायरोसिससुद्धा त्या जखमेतून, हाताच्या जखमेचा असेल किंवा पायावर जखम झालेली असेल तर तिथून होण्याची शक्यता जास्त असते. आणि ती जखम ओली तशीच राहिली तर अजून जास्त स्प्रेड होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं आपण ज्यावेळेस जखम झाले असतील ही सुद्धा काळजी घेणे गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस पाण्यामधून चालतो की आपण पॅन्ट्स वगैरे घालणे किंवा हात आणि पाय वगैरे आपण कव्हर करणे, गमबूट्स वगैरे वापरणे, आणि अजून काही आजार आपल्या परिसरातले जे काही आजार होऊ नये म्हणून मी सांगितलं की आजूबाजूची शरीराची आपल्या काळजी घेणे, आपलं डाईट खूप गरजेचं आहे. फ्रूट्स आणि पालेभाज्या, आपल्या घरातलं स्वच्छता आणि आपल्या घराच्या बाहेरची स्वच्छता, ह्या ज्या प्रकारे जर घेतलं, जे काही इन्फेक्शन्स असतील, कारण व्हायरल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा आपण स्किनचे इन्फेक्शन असतील, आपण सांगितलं की रेस्पिरेटरी सिस्टमचे इन्फेक्शन श्वसनसंस्थेचे रिलेटेड आहेत, पचनसंस्थेचे जे आजार आहेत, जर हे सगळं प्रकार जर आपण काळजी घेतलं तर जे काही आजार होण्याचे आहेत हे प्रकार, जे काही इन्सिडेंट्स आहे आपण कमी होतील नक्कीच, असं तर मला तर वाटतं. आणि जाता जाता एका वाक्यामध्ये काय संदेश देणार आमच्या मित्रांना? नक्कीच मला हे बोलायचं आहे की सांगायचं आहे की आपण पावसाळा आहे तरी आपलं शरीराची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. कारण शरीराची काळजी घेतलं तर जे काही इन्फेक्शन्स आपल्या पावसाळ्यामध्ये होतात, व्हायरल इन्फेक्शन आहे, इन्फेक्शन डिसीजेस आहेत, तर आपलं जेवण, आहार, आपले शरीर आणि आपलं घराची स्वच्छता आणि आपल्या बाहेरची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, ह्या जर काळजी जर घेतलं तर नक्कीच हे काही पावसाळ्यामध्ये आजार होणारे आहेत हेच नक्की आपण टाळू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टीवर सगळ्यांनी आपण काळजी घेतलं पाहिजे असं मला सांगावं असं वाटतं. धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून, तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात, आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या टीमतर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आम्हाला तुम्ही खूप आवडता, म्हणून वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही. तर पुढील कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहोत, आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.